आईने मला नेहमी सांगितलं होतं, कधीही तळघरात जायचं नाही. पण त्या दिवशी मला एक आवाज ऐकू आला. तो अगदी पिल्ल्यासारखा होता. छोटासा, गोडसा कुत्र्याच्या रडण्याचा आवाज. मला वाटलं कदाचित आईने पिल्लू आणलं असेल. मी हळूच तळघराचं दार उघडलं. थंड हवा माझ्या चेहऱ्यावर आली. अंधारात पायऱ्या दिसत होत्या आणि तो आवाज अजूनही ऐकू येत होता. मी सावधपणे 2-3 पायऱ्या उतरलो. पिल्लू, मी अलगद हाक मारली, पण काहीच दिसलं नाही. तेवढ्यात आईने अचानक माझा हात धरला आणि मला जोरात वर ओढलं. तिच्या चेहऱ्यावर भीती होती आणि ती पहिल्यांदाच माझ्यावर ओरडली, कधीही कधीही तळघरात जाऊ नकोस. मी घाबरलो. डोळ्यात पाणी आलं. आईने मला कुकीज दिली आणि म्हणाली, हे घे, खा आणि विसरून जा. मी शांत झालो, पण माझ्या मनात एकच प्रश्न सतत फिरत राहिला. ते तळघरातलं पिल्लू खरोखर पिल्लू होतं का? कारण मी पाहिलं होतं, तो आवाज करणारा मुलगा होता आणि त्याचे हातपाय दोन्हीही नव्हते.